पावसाळ्याची आहे ना ही भाजी? आत्ताच अशी मिळते पावसाळ्यामध्ये. ती ही कडेचं जून असते असं एका पानाला, ती देखणं अशी काढायची. पण ते समजणार कसं आई एकाच पानाला? कडक लागते ती, कडक अशी ही लागते ती. कवळी पण असतात पुढे पुढे. दाखव त्याचं पान कसं कडेला आहे. ही कडेला ही एकच असं जून असते, असं कडक असते ती म्हणजे जून. कोरळाची भाजी आपट्याच्या पानासारखी असते. मग ही कढीला जून असते, एक एक दांडी, ती अशी काढायची आणि हे टाकून द्यायचं ना? पुन्हा हे टाकून द्यायचं, काढाय. बिरड भात भाजी, वरण भात भाजी त्याच्यासोबत. म्हणजे ही काय ते पालेभाजी सारखंच टेस्ट लागते ना? सेम. कांदा, मिरची, हिंग, टेस्ट पण काहीतरी ते हे तशीच लागते ना पालेभाजी टाईप. कुरडूची भाजी आणि हे रानभाजी कोरळाची सेमच लागते ना? मध्ये ते रानभाज्या भरपूर, शेवळी, कोरळाची भाजी, काकडं, पेंढरं, वाघोटी, तेलपटाची भाजी, गागोळीची भाजी, भारिंग्याची भाजी, पात्रीची भाजी. धुते का आता ही भाजी? मग कुठल्या पण पालेभाजी धुवून घ्यायची. म्हणजे आधी निवडायचे आणि धुवायचे पातेलं वगैरे, म्हणजे माती बिती असली खाली बसते. खोल भांड्यात असं धुवायचं. याला नसते घाण, माती बिती नाही. फक्त ते पालकला वगैरे असते ना, मेथीला जास्त असते. नाही, काही पालेभाज्यांना नाही. परत धुणार? हे किती टाइम आहे धुवायचं? दोनदा. हे एक चमचा टाकलं ना बस. 3 का 4 हे मिरच्या आहेत ना कट केलेले. हिंग. आता मिरची टाकते का? लसूण टाकते ना आई? लसूण आणि कांदा. 3-4 असतील ना मोठे कांदे? याला हे पालेभाजीला काय ते कांदा खूप लागतं. कट करते ना आई? बारीक बारीक कट करते. कोमजला पाहिजे ना हा कांदा. 3-4 आहेत मोठे कांदे. हळद टाकते. हळद, मीठ. कट करून मम्मी हे एवढीशीच झाली ना, आता ही टाकते ना याच्यात. दोन 4 मिनिटं ठेवायचं वाफेवरला ना. वाफेवरती ठेवते ना 2-4 मिनिटं. हे काय वाफेतली काढली. आता खोबरं टाकणार ना. कवळी असली तर थोडं वळते पाणी. खोबरं टाकते.
खोबरं नंतर टाकायचं नाही तर लागायला येते. आता काय मम्मी फक्त मिक्स करायची आणि हे झाली ना 2-3 मिनटं फक्त मिक्स करायची. टाकल्यावर 2 मिनिटं ठेवायचं वाफेवरती. घाटायची का झालं. चल झाली ना भाजी ही. फ्लावरची करायची.